हॅपी दिवाळी। तर आज आहे आपल्या सिरीजचा 5वा दिवस। दिवाळीतील पाडवा बली प्रदीपता असेही म्हणतात। पाडवा हा दिवाळीतील तिसरा आणि सर्वात उत्सवाचा दिवस आहे। हा म्हणजे जणू नव्याने सुरू होणारा संसार आणि एक वेगळा विजय उत्सव। 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणजे पाडवा। या दिवशी नवीन कार्य 3 वस्तू करणे सुरू करणे जाते। पाडवा हा दिवस पती पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढवतो। दिवशी पत्नी आपल्या पतीला रक्षण करते, तिला दीर्घायुष्य लागावे, आरोग्य चांगले राहावे म्हणून ती प्रार्थना करते। या बदल्यात ती तिला वस्तू देतो, म्हणजे त्यांच्यातील प्रेम आणि आदर होतो। पाडव्याची प्राचीन कथा। राजा नावाचा शांत धार्मिक चरित्रवान आणि प्रजाहित दक्ष राजा होता। तो दान धर्मात इतका प्रसिद्ध होता की बळीराजा नाव घेतले की दान शूरता आठवायची। या शक्ती शूरतेमुळे अहंकाराला पेद्ध करून नाही हरवले। तिने लोकांवर आमचे राज्य बळीराजाच्या वाढत्या सत्तेमुळे देव चिंतेत पडले। भगवान विष्णूंनी त्यांना धडा शिकवण्यासाठी एकदा वामन बटूचे रूप धारण केले। बटू म्हणजे एक छोटा ब्राह्मण बालक। बटू बळीराजाच्या स्थळी गेली। यज्ञ आपत्कालावर दान देण्यासाठी त्याने विचारले, काय हवे सांग बटूराज। शांतपणे उत्तर दिले, राज मला फक्त 3 पावले भूमी दान करा। राजाला हसू आले। तो म्हणाला, हा मोठा राजा की छोटी मागणी मोठे मागू शकतात। वामनाने सोडणार नाही। राजाने दान देण्याचे वचन दिले। बळीराजाने वचन देताच एका क्षणात आपले रूप प्रचंड केले। पहिल्या पावलात त्यांनी संपूर्ण स्वर्गलोक व्यापले। दुसऱ्या पावलात त्यांनी संपूर्ण पृथ्वीलोक व्यापला। पाऊल यासाठी कुठे जागा नव्हती। येणारे बळीराजाने विचारले, जे वचन पूर्ण करण्यासाठी ते पाऊल कुठे ठेवू। बळीराजाला आमची राजाची चुकी झाली। राजाला चुकीची झाली, पण तो पटनापासून नाही। त्याने नम्रपणे समोर म्हणजे हे मस्त शिल्लक आहे, ते पाऊल ठेवा। त्याच्या या वचनपूर्तीमुळे विष्णू प्रसन्न झाले आणि बळीला पाताळ लोकाचा राजा बनवले। त्याला वरदान दिले की दरवर्षी शुद्ध प्रतिपदेला पृथ्वीवर येशील, लोक तुझ्या दान शूरतेचे त्यागाचे स्मरण करून तुझी पूजा करतील। म्हणूनच दिवाळी पाडव्याला ची पूजा केली जाते। इडापिडा टळो, बळीचे राज्य येऊ अशी केली जाते। त्याची कथा। ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा। हॅपी दिवाळी। बाय बाय।